नमस्कार मित्र, आपल्यासोबत आपल्या व्हिडिओ आज मी तुम्हाला सांगणार आहे की हेअर फॉल बंद कसा करायचा. ते जवळजवळ महिलांमध्ये ना हेअर फॉल नाही होत, पण पुरुषांमध्ये ज्यांचे केस दिवसात 50 ते 100 गळत आहे, ते त्यापेक्षा जास्त गळत आहे, तर त्यांचं हेअर फॉल चालू झालं आहे. जर 50 च्या मागे गळत असतील तर ते नॉर्मली कारण की पडत राहतं, पण नवीन येत असतं. ज्या माणसांची 50 किंवा 100 पेक्षा जास्त जाते त्यांनी हेअर फॉलचं काहीतरी सोल्युशन करायला पाहिजे आणि त्यासाठीच मी आता हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि महिलांमध्ये पण काही काही केस खूप लवकर पांढरे होतात, तेव्हा सगळ्याचे केस लवकर पांढरे होतात. त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे की हेअर बंद कसं करायचं, हेअरची रूट स्ट्रॉंग कशी करायची. त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे तुमचा हेअर म्हणजे केस असतात ना, ते प्रोटीनपासून तयार झाले. ते पूर्ण केस हा असतो एवढाच केस आहे, तो पूर्ण प्रोटीन पण तयार झाला. त्याऐवजी सगळे विटॅमिन आहे, सगळे ग्लुकोज आहे आणि सगळे शुगर आहे, त्याच्यामुळे तो केस तयार झाला. त्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी असेल तर तुमचा हेअर फॉल होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला बॉडीमध्ये प्रोटीन जास्त एक समजा तुमचं वजन 50 किलो असेल तर तुम्हाला दिवसात कमीत कमी 50 ग्राम तर प्रोटीन खावाच लागेल. जर तुमचं वजन 80 किलो असेल तर तुम्हाला 80 ग्राम प्रोटीन खावाच लागेल. तुम्ही कमीत कमी तुमचं बॉडी वेट प्रमाणे 1 ग्राम प्रोटीन म्हणजे 1 ग्राम प्रोटीन पर बॉडी केजी असं तुम्हाला खावायचं लागेल. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त फळं खायचे, ज्या फळामध्ये किंवा ज्या भाज्यांमध्ये जास्त प्रोटीन ते खायला सुरुवात करा. समजा आता नॉनव्हेज झालं, पनीर झालं किंवा दुधाचे पदार्थ किंवा जे काही फळांमध्ये जास्त प्रोटीन असतं किंवा केळं असतात किंवा सफरचंद असं ज्या फळांमध्ये जास्त प्रोटीन आहे त्या फळं तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपले जे बॉडीमध्ये विटॅमिन सी कमी असते, तुमच्या हेअरचे जे रूट असतात ना ते विटॅमिन पासून बने राहत असतात. विटॅमिनच तुमच्या हेअरला धरून राहतात. त्यासाठी तुमच्या बॉडी विटॅमिन डिफिशियन्सी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त फळं खा. फळं म्हणजे त्यामध्ये ज्या पेरूमध्ये चांगला विटॅमिन सी असतो. तुमच्या अजून आपलं सूर्याचं सनलाईट एक्सपोजर घ्यायचं, म्हणजे सूर्याच्या किरणामध्ये जो बसेल बाहेर ऊन खायचं थोडं, जेणेकरून त्या बॉडीमध्ये विटॅमिन डीची डिफिशियन्सी असते ती कमी होऊन जाईल. तर तुम्ही असं जास्त फळं खाते तेवढे जास्त फळं खायचे. त्यानंतर तिसरी गोष्ट येते म्हणजे आपली झोप. जर माणूस 8 ते 9 तास झोप येत नाही ना, किंवा 7 ते 8 तास झोप येत नाही, त्याच्या बॉडीमध्ये प्रोटीन डिफिशियन्सी होते आणि त्याचा पण हेअर फॉल सुरू होतो. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे जेनेटिक्स. हा एक मेन गोष्ट आहे की म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित जे असतात आजोबा किंवा ते आपले पंजोबा त्यांचं जर हेअर फॉल होत असलं तर तुमचं पण होणार आहे. पण तुम्ही हे सगळे उपाय करून त्या कमी करू शकतात किंवा त्या स्लो करू शकतात ती प्रोसिजर. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.